प्रोसेसिंग युनिट आपण फिजिबल कुठे कुठे होऊ शकतात. माझी आपल्याला विनंती आहे की ह्या सगळ्या तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात अनुदानाच्या पैसे देण्याच्या या संदर्भात आपण 5-10 स्पॉट आयडेंटिफाय करा. आंबा उत्पादनाचे कुठे आहेत, काजूचे कुठे आहेत, कोकमाचे कुठे आहेत आणि याच्यावर प्रोसेसिंग काय करता येईल असे एक जागा ठरवून प्रोजेक्ट ठरवून आपण तुमच्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. तसे आदेश आपण देणार का? हे अत्यंत योग्य आहे, कारण प्रोसेसिंग युनिट केल्याशिवाय आपल्याला त्याची पूर्ण पुढची जी काय, आणि तुम्हाला सांगू इच्छितो भाऊ, जे तुम्ही सांगितलं ते योग्य आहे आणि अधिकाऱ्यांना आजच आम्ही आदेश पारित करतो आणि त्यासाठी आपल्याला घेऊन ते आम्ही पूर्ण करू. नाही बाई पहिल्यांदा उभे राहिले होते. हे बघ तुम्ही असे काहीतरी बोलत जाऊ नका खडसे साहेब. मग अशाने काय होतं की सभागृहाचा सगळा डेकोरम खराब होऊन जातो. बोल, सगळ्या मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिले. बोला, पण तुम्हाला बोलायचं असेल तर बोला. तुमचं सभागृहाचा ताब्यात घ्यायचा प्रयत्न करू नका. बोला, मी पहिल्यापासून बटन दाबल्यानंतर नेहमी असं होतं की तुम्ही मला नेहमी म्हणता थांबा, मी थांबतो. अजून म्हणा तर बंद करा, बंद करू. आपल्याला काय बोलायला सांगितलंय. अहो, प्रश्न विचारायचा तो अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे त्याला परवानगी देणे. द्यायची असेल तर द्या, नको द्यायचं तर बसल्या खाली रिकामा. त्याला काय ऐकू आलं का मी काय बोलले ते? की 10-10, 15-15 मिनिट एखादा प्रश्न विचारणार ना, अर्धा मिनिटासाठी परवानगी देणार नाही. अहो, आता त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला खडसे साहेब, त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी उत्तर दिलं समाधानकारक. वारंवार असा अनुभव येतो, वारंवार असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, आता विचारा. प्रश्न विचारायचा आहे का? मग विचारा. आता विचारतो. मी फार आभारी आपला की मला प्रश्न विचारायला संधी दिली. भांडून का होईना मला संधी मिळाली. माझा प्रश्न आहे मंत्री महोदयांना. विचारणारच नाही तुम्ही, आभार मानले म्हणजे ठीक आहे, आभारी आहे. माझा प्रश्न आहे की हे सर्व विषय झाल्यानंतर आंबा ह्या पिकासाठी जो पीक विमा, फळ पीक विमा आहे, ह्या फळ पीक विम्याची मर्यादा जी आहे ते कधी 10 हेक्टर कधी 20 हेक्टर अशी कमी अधिक झालेली आहे. मला वाटतं 10